हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक नवीन कन्सेप्ट बघायची आहे. ओके, आपण कधी ऑब्झर्व केलं का एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी एका हाईट वरून खाली पडत असतो, ओके, त्याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होतो? एक्झॅक्टली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, व्हेन द ऑब्जेक्ट इज फॉलिंग solely under the influence of gravitational force. ओके, त्याला काय म्हणतो आपण? फ्री फॉल. ऑब्विसली. ओके, एखादा ऑब्जेक्ट हा कंटिन्युअसली फ्लो मध्ये खाली पडते. ओके, आता ह्याच्यावरती कोणती एनर्जी ऍक्ट करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जरी ऍक्ट करत असेल त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी कन्व्हर्जन होत असणार आहे. ओके, सो आज आपल्याला या कॉन्सेप्ट बद्दल बघायचे आहे. ओके, लेट स्टार्ट. फ्री फॉल. ओके, फ्री फॉल. ओके, आता फ्री फॉल काय म्हणतो आपण, कशाला म्हणतो? व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल? ओके, when the object is falling solely under the influence of gravitational force. Then it is said to be falling freely or free fall. म्हणजेच काय, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट, when the object is falling solely म्हणजेच काय? फुल्ली, म्हणजे त्याच्यावरती फक्त ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस ऍक्ट होणार, दुसरा कुठलाही फोर्स नसणार आहे. ओके, when the object is falling solely under the influence of gravitational force. Okay, under the influence of gravitational force, then it is said to be falling freely or फ्री फॉल. ओके, त्याला काय म्हणतो आपण? फ्री फॉल. आता फ्री फॉल होतो म्हणजेच काय होतं नेमकं? एनर्जी कन्व्हर्जन होतं म्हणजे नेमकं काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, लेट्स कन्सिडर an object. Okay, let's consider an object of mass m falling freely from the height of h. ओके, आता समजा आपण इथे एक ऑब्जेक्ट आहे. ओके, अँड इट इज फॉलिंग फ्रीली. इट इज ग्राउंड. ओके, इट इज फॉलिंग फ्रीली टुवर्ड्स द ग्राउंड ऍट हाईट ऑफ एच. ओके, आता एखादा ऑब्जेक्ट काय केला आपण? वर थ्रो केला. वर थ्रो केल्यानंतर काय होतं? त्याच्यामधली जी ऑपोजिशन करण्याची जी काय एनर्जी आहे ती सर्टन अमाऊंट पर्यंत, काय सर्टन हाईट पर्यंत काय करते? अपोज करते. कशाला? ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. ओके, जेव्हा त्याच्यातली एनर्जी संपते, म्हणजे एका लेवलला जाऊन एनर्जी संपते, तेव्हा ती एका लेवलला जाऊन स्टॉप होते. ओके, त्याच्यानंतर काय होते? ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये आल्यानंतर खाली यायला चालू होते. ओके, कन्सिडर हा ऑब्जेक्ट ऑफ मास एम याच्या हाईट वरती आहे. ओके, इथून हा ऑब्जेक्ट काय करतोय? कंटिन्युअसली फॉल करणार आहे. कुठे? टुवर्ड्स द ग्राउंड वरती. ओके, आता समजा या हाईट एच वरती पॉइंट ए आपण मार्क करूया. ओके, याच्या हाईट वरती तो काय केला? हाईट वरती गेला. त्या पॉइंटला आपण काय करूया, म्हणजे समजून घेतलं ए हा पॉइंट. ओके, आता इथून फ्रीली फॉल होताना काहीतरी एनर्जी कन्व्हर्जन होत असणार आहे. कन्सिडर बी अ पॉइंट ऍट अ डिस्टन्स ऑफ एक्स. एक्स एवढा डिस्टन्स, कुठून? ए पासून एक्स या डिस्टन्स वरती बी हा पॉइंट कन्सिडर करू. ओके, नाउ ऍट ग्राउंड पॉइंट सी. ए बी सी. आता या तिन्ही पॉइंटला काय होतं? फ्री फॉल होत असताना कोणते एनर्जी कन्व्हर्जन होतात हे आपल्याला बघायचं आहे. ओके, नाउ ऍट पॉइंट ए. ओके, ऍट पॉइंट ए ला बघूया आपण. ऍट पॉइंट ए ला काय बघा, हाईट किती आहे? हाईट इज इक्वल टू एच. हाईट किती आहे? एच. आता बघा ह्याच्यामध्ये इथं
ऑब्जेक्ट या हाईटला जाऊन स्टेबल होणार आहे, त्यामुळे त्याची जी काही इनिशियल वेलॉसिटी आहे, इनिशियल वेलॉसिटी काय कन्सिडर करूया आपण, u इज इक्वल टू 0. ओके, इथे काय वेलॉसिटी नसणार आहे त्याची, u इज इक्वल टू 0. नाव आता कायनेटिक एनर्जी काय बघा फॉर्म्युला आपला, एनर्जी कन्व्हर्जन होत असणार आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर, 1/2 ऑफ एम स्क्वेअर बघितलेला आपण. ओके, आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, इथे या पॉइंटला बघा 1/2 ऑफ इंटू मास m इंटू इनिशियल वेलोसिटी किती घेतली आपण, 0. ओके, सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, 0. ओके, आता ह्याच्यामध्ये कोणती एनर्जीच नसणार आहे का, ऑब्विसली असणार आहे, कारण इथं आहे हाईट h. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट h या हाईट वरती असतो त्याच्यावरती कोणता एनर्जी असणार आहे, त्याच्यामध्ये स्टोर एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलंय. ओके, सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, mgh. ओके, सो ह्याच्यामधली ए या पॉइंटला टोटल एनर्जी काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी किती आहे, 0. ओके, and potential energy is mgh. Then total energy at point A is mgh. हे इक्वेशन 1. ओके, ए या पॉइंटला त्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी किती झाली, mgh. ओके, नाउ कन्सिडर ऍट पॉइंट B. ओके, ऍट पॉइंट B ला बघा, जेव्हा ऑब्जेक्ट इथून खाली यायला स्टार्ट होणार आहे तेव्हा त्याच्यावरती कोणता फोर्स असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सो ह्यामध्ये काहीतरी याची डिस्प्लेसमेंट झाली, ती डिस्प्लेसमेंट आपण किती कन्सिडर केली, x. ओके, सो डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू x. आता जेव्हा डिस्प्लेसमेंट होत असणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्सेलरेशन असणार आहे, सो दॅट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू कशामुळे होणार आहे, ते ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. a इज इक्वल टू म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी आली. ओके, आता इनिशियल वेलोसिटी आपण ऑलरेडी किती म्हणते, u इज इक्वल टू 0. ओके, नाउ ऍट पॉइंट B कोणताही एक पॉइंट कन्सिडर केला आपण. ओके, B हा पॉइंट कन्सिडर केला. B या पॉइंट वरती बघा कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, इनिशियली कायनेटिक एनर्जीला फॉर्म्युला काय आहे आपल्याला, 1/2 ऑफ mv². आता v काढायला पाहिजे. ओके, कन्सिडर न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. काय बघितलं आपण, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. का तर आपल्याकडे s ची व्हॅल्यू आहे, u ची व्हॅल्यू आहे. ओके, नाउ v म्हणजेच काय, वेलोसिटी ऍट पॉइंट B. नाउ वी कॅन कन्सिडर इट एज अ vv². ओके, vv² इक्वल टू काय आला, u ऑलरेडी 0 आहे प्लस 2 इंटू a म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, g. आणि s म्हणजेच काय, त्याची डिस्प्लेसमेंट फ्रॉम पॉइंट A, तो किती आहे, x आहे, तो इट इज 2gx. नाउ सी vb² इज इक्वल टू, vb² काय आला, 2gx. ओके, कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 ऑफ mvb². ओके, सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय आला, 1/2 इंटू m इंटू vb² म्हणजेच काय, 2gx. सो 2 टू गेट कॅन्सल. ओके, सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय आला, mgx. ओके, आता हा आला कायनेटिक एनर्जी. मग ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असणार हे पण बघायला पाहिजे आपल्याला. ओके, सी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, mgh. आता h मध्ये बघा, ह्याची जी हाईट आहे a या पासून b या पॉइंट पर्यंत, या h मधून हा x आपल्याला काढायचा आहे, म्हणजेच b या पॉइंटला ऑब्जेक्टची हाईट ग्राउंड पासून किती होणार आहे, h मायनस x. आपण हाईट कुठून बघतो, ग्राउंड पासून बघतोय ना. a या पॉइंटची हाईट किती आहे, h ग्राउंड पासून. आता b हा पॉइंट a पासून x या डिस्टन्स वरती एवढा कन्सिडर केलाय, म्हणजेच काय, b या पॉइंटचं ग्राउंड पासूनचं डिस्टन्स किती झालं, h मायनस x. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट B इज इक्वल टू mg इंटू h म्हणजेच काय, h मायनस x फ्रॉम द ग्राउंड. ओके, नाउ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh मायनस mgh मायनस mgx.
ओके, mgh मायनस mgx हे पोटेन्शियल एनर्जी आला. ओके, मग बी या पॉइंट आल्यावरती ऑब्जेक्टची टोटल एनर्जी काय असणार आहे? सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो टोटल एनर्जी काय आला? कायनेटिक एनर्जी काय? mgx प्लस पोटेन्शियल एनर्जी काय? mgh मायनस mgx हे प्लस मायनस कॅन्सल झालं. ओके, सो टोटल एनर्जी इज इक्वल टू काय आलं? mgh. सो इट इज इक्वेशन नंबर 2. ओके, आता बघूया ऍट पॉइंट सी ला. ओके, ऍट पॉइंट सी. ओके, हे मी रफ करतो, इथे लिहितो टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. इट इज इक्वेशन नंबर 2. ओके, 1 आला, इथे 2 आला. ऍट पॉइंट सी ला बघा, when object reaches to the ground. ओके, ऑब्जेक्ट रिचेस टू द ग्राउंड. ग्राउंड वरती रीच झाल्यावरती काय होणार आहे बघा, त्याच्यामध्ये एनर्जी कोणती असणार आहे? ग्राउंडला रीच झाल्यावरती त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार आहे का? एच किती आहे? 0 झाला. ओके, नाउ सी ऍट पॉइंट सी. ओके, नाउ कन्सिडर ऍट पॉइंट सी. ओके, ऍट पॉइंट सी, see v square is equal to u square plus 2as. v square into 2as हा आपला फॉर्म्युला आहे. नाउ वेलोसिटी ऍट पॉइंट सी vc square is equal to. ओके, vc square म्हणजेच काय? c या पॉइंट आपल्याला वेलोसिटी काढायचा. vc square is equal to इनिशियल वेलोसिटी आपण किती कन्सिडर केलं ऑलरेडी? 0 प्लस 2 into a म्हणजेच काय? इट इज acceleration due to gravity, that is g into s. हा s काय? हा डिस्टन्स. ओके, इट इज 2gh. ओके, नाउ कन्सिडर vc square is equal to it is 2gh. ओके, सी बघा, सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जी काय झाली? 1/2 ऑफ m vc square. vc square म्हणजेच काय? 2gh. So kinetic energy is equal to 1/2 into m into 2gh. 2 gets cancelled. Okay, so kinetic energy is equal to mgh. Okay, now so what is mean by potential energy now? आता इथे पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे बघा, mgh फॉर्म्युला आहे. ओके, हियर mgh चा फॉर्म्युला बघा, h इज इक्वल टू किती? 0. एच किती आहे? 0, कारण ते ग्राउंड वरती येऊन थांबलेलं आहे. सो पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? 0. पोटेन्शियल एनर्जी 0 झाली. नाउ टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो टोटल एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी काय आहे? इट इज mgh प्लस पोटेन्शियल एनर्जी 0. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. इक्वेशन नंबर 3. आता तिन्ही इक्वेशन मध्ये बघा, इक्वेशन फर्स्ट मध्ये टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए काय मिळालं आपल्याला? mgh. का तर या पॉइंटला ज्यावेळी टॉप मोस्ट पोझिशनला ऑब्जेक्ट जाऊन पोहोचतो त्याच्यामध्ये स्टोअर केलेली एनर्जी असते, कशा स्वरूपात असते? ती पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात असते. ओके, व्हेन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तेव्हा त्याच्यामध्ये जी काही एनर्जी स्टोअर झालेली असते तो इन द फॉर्म कशामध्ये बघा, कायनेटिक एनर्जी काय आला आपल्याला? mgx. आणि टोटल एनर्जी काय आला? mgh. म्हणजेच काय, हे फॉलिंग फ्रीली होत असताना सुद्धा त्याच्यामध्ये एनर्जी आहे ती mgh एवढीच आहे. ओके, नाउ व्हेन इट इज रिचेस टू द ग्राउंड, जेव्हा हा ऑब्जेक्ट ग्राउंडला येऊन स्टॉप होतो तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये एनर्जी असते mgh. सो आपल्याला काय मिळालं? व्हेन द ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली under the influence of gravitational force, the total energy during the fall is constant. Okay, ह्याच्यातून काय स्टेटमेंट मिळालं आपल्याला? See, at point A, total energy at point A is mgh. Okay, total energy at point B is mgh and total energy at point C is mgh. या तीन इक्वेशन मधून काय मिळालं आपल्याला? The total energy in the object, total energy
in the object during free fall remains constant. जेव्हा ऑब्जेक्ट एका सर्टन हाईट वर क्रिएट झाल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे फ्री मध्ये फॉल करत असतोय, त्याच्यामधली टोटल एनर्जी काय असते, ही कॉन्स्टंट असते. ओके, फर्स्ट. सेकंड, द एनर्जी इन द ऑब्जेक्ट during free fall keeps converting. म्हणजेच काय, जेव्हा फ्री फॉल करत असतोय तेव्हा ऑब्जेक्ट मध्ये टोटल एनर्जी काय असते, कॉन्स्टंट असते. पण ती कॉन्स्टंट असते म्हणजेच काय, ती कन्वर्ट होत असते. कुठून कन्वर्ट झाली, ती इथं पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. ओके, एट अ सर्टन हाईट एच वरती. जेव्हा ती फॉल करत असते, ओके, जेव्हा ती फॉल करत असते तेव्हा त्याच्यातली पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असते. ओके, व्हेन इट इज रिचेस टू द ग्राउंड, ग्राउंडला रीच केल्यानंतर फ्री फॉल नंतर जेव्हा तो ग्राउंड वरती पडणार आहे, दॅट टाइम दॅट पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. ओके, मीन्स सर्टन हाईट वरती ऑब्जेक्ट ज्यावेळी स्टेबल असतोय तेव्हा त्याच्यामध्ये असते ती पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा फ्री फॉल करत असतोय तेव्हा ऑब्जेक्ट फॉल करत असतोय तेव्हा त्याच्यातली पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होत असते कंटिन्युअस. ओके, आता जेव्हा हा ऑब्जेक्ट फ्री फॉल नंतर डायरेक्ट ग्राउंडला रीच होतोय तेव्हा त्याच्यातली जी पोटेन्शियल एनर्जी कन्वर्जन होत असते दॅट इज टोटली कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. ओके, सो इट्स ऑल अबाउट फ्री फॉल. These are the two important statement आहे बघा. The energy in the object during free fall remains constant. म्हणजेच काय, एनर्जी जेवढी असणार ती कॉन्स्टंट असणार आहे. हे आपण ऑलरेडी बघितले लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी मध्ये. काय सांगते, द टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, सेकंड, द एनर्जी इन द ऑब्जेक्ट ड्युरिंग फ्री फॉल कीप्स कन्वर्टिंग. म्हणजे एनर्जी काय होत असते, कन्वर्ट होत असते. ओके, सो इट इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ फ्री फॉल. आजच्या लेक्चर मध्ये तेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ अ न्यू कॉन्सेप्ट.